आपण सांगलीवाडी या गावामध्ये चव्हाण प्लॉट म्हणून आहे. या चव्हाण प्लॉटमध्ये आत्ता सध्या पावसाचं झिरमाट चालूच आहे. या पावसाच्या रिमझिममध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं नागरिक एकत्र आले आहेत आणि रोज एक नवीन विषयाला काहीतरी तक्रार देणार आहेत. तर आपण विचारू तक्रार. मावशी, आपलं नाव सांगा. विजया राजेंद्र कोरडे. हा, काय समस्या आहे? रस्ता नाही आहे इथं, आम्हाला जाता येता त्रास होतोय. बर, किती आम्ही वर्ष झाली? आता 12 वर्ष झाली इथं आम्ही येऊन राहायला. पण रस्ता व्यवस्थित नाही. रस्ता व्यवस्थित नाही आहे. रस्ता केलं पाहिजे चांगलं. मुलं शाळेला जाताना कसं जाणार, कसं येणार, ते विचार केला पाहिजे. म्हातारी माणसं जरा पायी चालत जात असतात, त्यांचा पण विचार केला पाहिजे ना. बर, ठीक म्हणून रस्त्यासाठी हे करा की. ठीक आहे. आपलं काय सर मागणी? मी अरुण हरोडे, हा. चव्हाण प्लॉट मध्ये सदस्य हा, आहे. हा. गेली आता 2009 सालापासून हा. यांनी प्लॉट झालेत. हा. 2010 सालापासून आम्ही रहिवासी आहोत. हा. 15 वर्ष गेले इथं ड्रेनेज व्यवस्थाच नाही आहे. हा. हे एनी प्लॉट असून हा. हा आमच्या चव्हाण कॉलनीवर अन्याय झालेला आहे. बर बरं का, कारण का इतर जे विभागामध्ये झालेत, ड्रेनेज झाले, रस्ते झालेत, पण हा. या चव्हाण कॉलनीला इतके म्हणजे जे नगरसेवक असतील हा. किंवा प्रतिनिधी असतील किंवा लोकप्रतिनिधी लक्ष दिलं नाही. यांनी लक्ष दिलं नाही. आणि पाठपुरा करून आमच्याकडे हा. फाईल तयार आहे. बर. म्हणजे प्रत्येक नगरसेवकापासून लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे. पण बर. याची दखल कोण घेतात? बर. तर त्या तुमच्या मार्फत दखल होण्यासाठी खास आम्ही तुमच्या मदत घेऊन तुम्ही पाठपुरावा करा ही आमची विनंती आहे. ठीक आहे. या चव्हाण कॉलनीमध्ये जी समस्या आहे ती रस्ता आणि ड्रेनेजची. तर या दोन्हीचा विचार केला असता मी मागील 15-20 दिवसापूर्वी चौकशी केली तर हा रोड हा माननीय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या फंडातनं मंजूर आहे असं मला सांगली महानगरपालिकेच्या जेईने सांगितलेलं आहे. तो जर रोड मंजूर असेल तर आता हरुड साहेबांनी जी सांगितलेली गोष्ट आहे की किंवा त्या मावशीने सांगितली की रस्त्याची समस्या, तर रस्ता तुम्हाला करायचा असेल तर तत्पूर्वी तुम्हाला ड्रेनेज करावं लागेल. कारण एक तर रस्ता या ठिकाणी अनेक वर्ष झालेला नाहीये आणि जर आमदार फंडातून तो रस्ता होणार असेल तर तो रस्ता करण्यापूर्वी ड्रेनेज समस्या मिटवणे गरजेचं आहे. नाहीतर रस्ता केल्यानंतर परत ड्रेनेजसाठी रस्ता उकरायचा असेल तर परत ती समस्या निर्माणच होणार आहे. तर सांगली मिरज कोपर शहर महानगरपालिकेला मी विनंती करतो की या रोडचं जेव्हा डांबरीकरण होणार आहे तत्पूर्वी तुम्ही ड्रेनेज करून घ्या आणि तशी प्रोसिजर करणं हे क्रमप्राप्त राहील. त्यामुळं रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून मी ड्रेनेज विभागाच्या कार्यकारी अभियंता कुर्णे साहेबांना विनंती करतो, साहेब बांधकाम विभागाशी आपण चर्चा करावी आणि जर का रस्ता मंजूर असेल तर तत्पूर्वी आपण ड्रेनेज व्यवस्था करण्याची व्यवस्था करावी अशी आपल्याला मी नम्र विनंती करत आहे. धन्यवाद.